हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर काल बघितलं असेल आमचं दर्शन वगैरे झालं. मग त्याच्या बाद आम्ही काय काय केलं तर आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. मग काय काय केलं, पहिलं स्ट्रॉबेरी घेतल्या. तिकडे सातारा साईडलाच तिकडे पाचगणी गावमध्ये तिथं फेमस वाईन नाही का, तिकडे स्ट्रॉबेरी खूप फेमस आहे. मग पहिलं स्ट्रॉबेरी घेतल्या आणि जिथं बघाल तिकडे लोक फोटोज काढतात बाबा, त्यातली मी पण आहे बरं का. उगाच लोकांना मला नाव ठेवायची सवय नाही. दर्शन वगैरे घेतलो आणि मग खाली आलो आणि मग मी इकडून मस्त फोटो वगैरे घेतलं. म्हटलं पप्पांना छोटासाच घ्या. मग पप्पांनी हे दोन फोटोज घेतले, मला एक आणि माझ्या आत्याच्या मुलीला एक. मग आम्ही तिकडून करत होतो शॉपिंग. आणि मी कुठे गेले तिकडं मला काय नाही, मी फक्त गळ्यातले वगैरेच बघत होते आणि आमचं चालू होतं बघायचं. पप्पा म्हटले तुम्हाला काय घ्यायचे घ्या. तर आमच्या पप्पांनी आम्हाला एवढं फिरवलं, एवढं भारी वाटलं नाही का. तर बघा आमचे पप्पा म्हणत होते पाहिजे ते घ्या. इकडे हे माझे पप्पा आहेत, तर सगळ्यांना असू द्या. आणि बघा मग पप्पा पैसे देत होते, तर पप्पाच्या पर्समध्ये बघा माझाच फोटो आहेत. तर मी पप्पा की परी हो इसलिए ना. तर चलो मस्त पैकी तिकडे गेलो, खरेदी वगैरे केली आणि मग आम्हाला एवढी भूक लागली होती. मग आम्ही घरून सकाळी टिफिन बनवून आणला होता माझ्या आत्याच्या मुलीनं मी. आम्ही मस्तपैकी जेवण केलं, मुगाची डाळ, सुकी चटणी, चपात्या, भाकरी हे सगळं बनवून नेलं होतं. खूप भारी वाटलं माहिती का. तिकडं बाहेर प्रवासामध्ये काय माहिती खूप भारी वाटतं जेवण वगैरे करायला. आम्ही जेवण केलं आणि एकदम भारी वाटलं. जेवण केलं आणि मग म्हटलं चला असं लिंबू पाणी पिऊया. फस्त गोळा पण होता पण नको म्हटलं, बर्फचं लिंबू पाणी पिऊया. आणि हे बघा माझे वडील, आम्ही सगळेजण गप्पा वगैरे मारून बसलो आणि आमचे हाल बघू शकता. मी तर एकदम उन्हाने काळी 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 आणि हाल OMG एवढं ऊन होतं. जाऊ द्या म्हटलं, कोणी उन्हाचं एवढं टेन्शन घ्यायचं. मग लिंबू पाणी वगैरे मस्त पिलं आणि एक नंबर असं पोटात थंड थंड वाटायला लागलं. लिंबू पाणी पिलं, मग पुढे गेलो. मग म्हटलं प्रसाद वगैरे घेऊया. मग तिकडून मस्त प्रसाद घेतला. इकडं काजू कतलीचा प्रसाद घेतला. बघा किती सारे बॉक्स घेतले. आम्ही चिकनपणा नाही करत म्हणजे माझे पप्पा. तर बघा त्यांनी एवढे सारे प्रसाद घेतला, काय सांगू. गौरीला माझ्या मुलीला 2 आवडतात ना, तिला खूप आवडतं म्हणून एवढा सारा आम्ही प्रसाद घेतला आणि ह्याच्यामध्ये ठेवला रिक्षामध्ये आणि निघालो पुढच्या रस्त्याला. तर तिकडून येताना पण परत 1 मोर टाईम असा मस्त रात्रीचा दिवस, थोडा दिवस मावळा होता तर थोडंसं थंड वातावरण वाटत होतं. आणि हे बघा इकडं माकडस वगैरे मंकी खूप सारे होते, त्यांना लोक खायला देत होते ना, कसे खात होते बघा. सगळे लोक नाही का त्यांना खायला देत होते. हे बघा झाड खात होते आणि झाडावर जाऊन बसत होते. मग पुढं आलो थोडंसं आणि मग तिकडे गावठी भाग होता ना, मग तिकडे अशी शेवया ठेवल्या होत्या विकायला. मग काय मी काही सोडत असते का कुठे गेले तिकडून मस्तपैकी 1 किलो असे शेवया घेतल्या आणि मग परत निघालो घराकडच्या रस्त्यावर. असं छान वाटत होतं बघा. असं वाटत होतं मी आमच्या गावालाच गेले. आमच्या गावचा पण रस्ता असंच आहे. मग काय तसे हे रस्त्यातून आलो पुण्याच्या रस्ते. हे बघा पुण्याच्या बिल्डिंग मला बिलकुल नाही आवडत. पुण्याचा खूप कंटाळा आला आहे तर नाही का. आता लोकांना गावाकडचं आवडतं तसंच मला आता गावाकडचं वाटतंय. आणि माझी पोरगी एवढी थकली होती तर ती झोपी गेली गाडीमध्ये. घरी आली आणि पहिलं फ्रेश झाली. तर चला आजसाठी एवढाच.